नमस्कार मित्रांनो, आज मी डॅशबोर्ड कसा तयार करायचा याच्याबद्दलचा प्रोसेस फॉलो तुम्हाला दाखवणार आहे। तर डॅशबोर्ड का बनवावा आणि कशासाठी बनवावा, तर डॅशबोर्ड बनवल्यामुळे आपण एकाच ग्लान्समध्ये भरपूर काही डेटा एकाच व्ह्यूमध्ये बघू शकतो। फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे आता जो डेटा आहे तो मार्केटिंग इंटर्न्स आहे, ज्याच्यामध्ये जवळपास 150 मार्केटिंग इंटर्न्स आहेत की ज्यांच्यावरती आपण किती खर्च केला आहे आणि त्याच्या बदल्यात त्यांनी किती व्हिजिट केलेले आहेत आणि किती ठिकाणी त्यांनी इव्हेंट घेतलेले आहेत, हा डेटा आपल्याकडे आहे। फक्त आता याचं कोरिलेशन काय आहे, याच्याबद्दल संबंध काय आहे हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला पिव्होट टेबल आणि त्याच्यातून स्लाइसरचा वापर करून ह्या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे बघता येतील। आपल्याला तुमच्या स्क्रीनवरती समोर जसं दिसत आहे असा एक डॅशबोर्ड तयार करायचा आहे की ज्याच्यामध्ये एखादी RLC सिलेक्ट केल्यानंतर, एखादी LLC सिलेक्ट केल्यानंतर त्यांच्या MIs वरती होणारा किती खर्च आहे हा आपल्याला यातून समजून घ्यायचा आहे। तर चला पाहूया की असा डॅशबोर्ड तयार करण्यासाठी काय करावं लागेल। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला एक मास्टर शीट तयार करून घ्यायची आहे की ज्याच्यामध्ये सर्व डेटा आहे। तर आपल्याकडे ही शीट आहे। आता या शीटवरून आपल्याला सुरुवातीला 3 पिव्होट टेबल तयार करायचे आहेत। तर मी सुरुवातीला 3 पिव्होट टेबल तयार करून घेतोय। त्यासाठी पूर्ण शीट सिलेक्ट करतोय, इन्सर्ट टॅब मध्ये जातोय आणि पिव्होट वरती क्लिक करतोय। इथे एरिया ऑलरेडी सिलेक्ट केलाय त्यामुळे फक्त ओके म्हणतोय। तर ही पहिली शीट तयार झालेली आहे। पहिल्या शीटला मी रिनेम करून T1 असं नाव देतोय। त्याच प्रकारे मी आणखीन 3 शीट तयार करतोय आपल्या मास्टर डेटावरून। पहिल्यांदा मी फक्त शीट तयार करून घेतोय जेणेकरून याच्यावरती आपल्याला जो चार्ट पाहिजे ते प्रत्येक शीटमध्ये वेगळे वेगळे बनवता येतील। आपल्याला 3 वेगवेगळ्या गोष्टींमधला संबंध हवा आहे, त्यासाठी आपण 3 शीट तयार केलेल्या आहेत। आता मी पुन्हा पहिल्या शीटमध्ये जातोय। तर आपल्याला या पहिल्या शीटमध्ये पर्टिक्युलर MI आणि त्याचा RLCचा त्याच्यासाठी किती एक्सपेन्सेस झालेला आहे हा संबंध हवा आहे। तर त्यासाठी मी पहिल्यांदा MI ID ही ड्रॅग ड्रॉप करतोय रोल लेबल या प्रकारामध्ये आणि तिथून कॉपी केलेलं, त्याच्यानंतर टोटल त्याच्यावरती जे एक्सपेन्सेस झालेले आहेत म्हणजे टोटल एक्सपेन्सेसच्या कॉलमचा जो काही डेटा आहे तो मी व्हॅल्यूच्या टेबलमध्ये ऍड करतोय। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर जो आता त्यांचा काउंट ही फील्ड आहे ही मला चेंज करून सम ही करायची। याच्यासाठी मी काउंट फील्ड वरती क्लिक करून पुन्हा सम वरती क्लिक केलाय। तर आपला MIचा डेटा हा प्रत्येक MI साठी किती खर्च झालेला आहे, टोटल एक्सपेन्सेस हा इथे दिसतोय। तर हा आपला पहिला पिव्होट टेबल मधला डेटा तयार झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला सुरुवातीचे 10 फक्त सिलेक्ट करायचे जेणेकरून आपल्याला शोधायला सोपे जाईल। तर त्यासाठी मी फिल्टर या टॅब वरती क्लिक करून व्हॅल्यू फिल्टर मध्ये जातोय आणि टॉप 10 हा ऑप्शन सिलेक्ट करतोय जेणेकरून पूर्ण महाराष्ट्रामधले पहिले 10 कोण आहेत की ज्यांच्यावरती खर्च जास्त झालेला आहे हे आपल्याला इथे समजेल। तर हा आपला पहिला पिव्होट टेबल तयार झालेला आहे। त्याचप्रमाणे आपण आता दुसरा पिव्होट टेबल तयार करू। यामध्ये आपल्याला LLC वाईज त्यांच्यावरती किती एक्सपेन्सेस झाला हेच बघायचं आहे। तर अशा प्रकारे आपले 2 पिव्होट टेबल हे तयार झाले आहेत। आता तिसऱ्या पिव्होट टेबल मध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर तिसऱ्या पिव्होट टेबल मध्ये आपल्याला त्या MIच्या साठी झालेला खर्च, त्याने केलेला इव्हेंट्स आणि त्याने केलेले टोटल व्हिजिट्स याच्यामधलं कंपॅरिझन बघायचं आहे। तर त्यासाठी मी पुन्हा MI ID हे सिलेक्ट करतोय आणि त्या पर्टिक्युलर MIच्या साठी टोटल किती एक्सपेन्सेस झाला आहे तो आपण पर्सेंटेज मध्ये म्हणजे इतरांच्या कंपॅरेटिव्हली किती त्याच्यावरती खर्च झाला आहे। आता या तिन्ही गोष्टी ज्या आपण पिव्होट टेबल मध्ये घेतलेल्या आहेत त्या काउंट फॉर्मॅटमध्ये आहेत, पण आपल्याला पर्सेंटेज असल्यामुळे याचा अवरेज घ्यावा लागेल। तर आपण व्हॅल्यू फील्ड सेटिंग मध्ये जाऊन इथे अवरेज हा ऑप्शन सिलेक्ट करणार आहोत। तर या इथे प्रत्येकाचं आपण अवरेज घेऊ, व्हॅल्यू फील्ड सेटिंग आणि पुन्हा सर्वांचं अवरेज घेऊ ज्याच्यामध्ये त्यांनी टोटल केलेले इव्हेंट्स, त्यांच्यावरती टोटल झालेला खर्च आणि टोटल व्हिजिट्स यांचं अवरेज आउट या इथे मिळेल। तर या प्रकारे आपण हा तिसरा पिव्होट टेबल तयार केलेला आहे। आता आपल्याला प्रत्येक टेबलच्या साठी एक चार्ट तयार करायचा आहे। तर आपण पुन्हा पहिल्या आपल्या पिव्होट टेबल मध्ये जाऊ, तिथे आपल्याला जो एरिया हवा आहे तो एरिया सिलेक्ट करू आणि इन्सर्ट टेबल वरती क्लिक करून आपल्याला जो हवा आहे, या इथे आपल्याला बार शेप मध्ये चार्ट हवा आहे तर आपण 3D बार हा ऑप्शन या इथे सिलेक्ट करू। तर त्या प्रकारे आपण योग्य तो कलर सिलेक्ट करून प्रत्येकाच्या आयडेंटिफिकेशनसाठी, तर या इथे मी हा रंग घेतलेला आहे आणि याचे नको आहेत ते भाग काढण्यासाठी अनालाइज टॅब मध्ये जाऊन फिल्ड बटन वरती क्लिक करून हाईड ऑल हे केलेलं आहे। आता या चार्टला मला नाव द्यायचं आहे, जसं की आपण सुरुवातीला डिस्कस केलं की ह्या RLC वाईज एक्सपेन्सेस किती झालेले आहेत ते आपण या इथे नमूद करणार आहोत। तर त्यासाठी आपण नको असलेल्या सर्व गोष्टींवरती क्लिक करून डिलीट हा बटनाचा ऑप्शन करून वापर करून त्या गोष्टी इथून काढून टाकणार आहोत। त्याच प्रकारे एकूण खर्च किती झाला आहे हे या इथे दिसण्यासाठी आपण लेआउट वरती क्लिक करू आणि डेटा लेबल्स मध्ये जाऊन आपण शो डेटा हा ऑप्शन सिलेक्ट करू जेणेकरून त्या MIच्या साठी किती खर्च झाला आहे तो आता इथे दिसेल। तर अशाच प्रकारे आपल्याला बाकीच्याही पिव्होट टेबल मध्ये जाऊन टेबल तयार करायचे आहेत। तर असे आपले 2 चार्ट तयार झालेले आहेत। आता तिसऱ्या चार्ट मध्ये आपल्याला काय हवं आहे,
तर जसं आपण मगाशी बघितलं तर सुरुवातीला आपण व्हॅल्यू फिल्टरमध्ये जाऊन टॉप 10 हे सिलेक्ट करू. आता याला आपल्याला फिल्टर लावणं टेबल इन्सर्ट करणं सोपं जाईल. डेटा सिलेक्ट करायचा आहे, पुन्हा इन्सर्ट टॅबमध्ये जाऊन आता या इथे आपण कॉलम डेटा घेऊ जेणेकरून कंपॅरिझन करायला सोपं जाईल. आणि या इथे मी स्क्वेअर कॉलम घेतो सिलेंड्रिकल. यामध्ये जाऊन मी जो व्यवस्थित शेप दिसेल असा वेगवेगळ्या रंगातील डेटा या इथे घेत आहे. आता याचे जे लिजंड्स आहेत ते मला दुसऱ्या ॲक्सिसवरती लिजंड्समध्ये जाऊन मी ॲट दी बॉटम शो लिजंड्स ॲट दी बॉटम हा ऑप्शन सिलेक्ट करत आहे. आता या प्रकारे मला हे यांच्यामधलं ॲनालिसिस दिसत आहे. आता यामध्येही मला नको असलेले पार्ट काढून टाकण्यासाठी ॲनालिसिसवरती जाऊन फिल्ड बटनवरती क्लिक करून हाईड ऑल हा ऑप्शन मी इथे सिलेक्ट करत आहे. तर अशा प्रकारे आपल्याकडे 3 पिव्होट टेबल तयार झालेले आहेत आणि 3 पिव्होट टेबलमध्ये 3 चार्ट तयार झालेले आहेत. आता आपल्याला स्लायसरचा वापर करायचा आहे, तर त्यासाठी आपण P1 मध्ये जाऊ. P1 मध्ये गेल्यानंतर आपण जेव्हा पिव्होट टेबलच्या कंटेंटवरती क्लिक करू तेव्हा आपल्याला ऑप्शन्स या टॅबमध्ये इन्सर्ट स्लायसर हा ऑप्शन मिळतो. तर इथून आपण RLC रिजन हे सिलेक्ट करू आणि ओके म्हणू. तर या इथं हा पहिला स्लायसर तयार झालेला आहे. तर आपल्या पहिल्या स्लायसरचं नाव आपण सर्व ठिकाणी सेम राहण्यासाठी ऑप्शन्स या टॅबमध्ये जाऊन स्लायसर कॅप्शन आपण चेंज करू. तर इथं RLC वाईज एक्सपेन्सेस हे असं नाव देऊन टाकू, जे नाव इथं रिफ्लेक्ट झालेलं आहे. तर आता हा आपला पहिला स्लायसर तयार झालेला आहे ज्याच्यामध्ये आपण RLC वाईज किती RLC मधले जे कोणी MIs आहेत त्यांचं आपण या इथे एक्सपेन्सेस बघू शकतो. तर हे झालं RLC वाईज स्लायसर. आपण P2 या टेबलमध्ये LLC वाईज एक्सपेन्सेस तयार केलेले आहेत. आता LLC वाईज एक्सपेन्सेस मध्ये पुन्हा आपण स्लायसरचा वापर करू जेणेकरून पर्टिक्युलर LLC साठी आपल्याला या गोष्टी बघता येतील. तर आता P3 पिव्होट टेबलमध्ये आपल्याला स्लायसरचा वापर करायचा आहे. तर त्यासाठी आपण ऑप्शन्स या टॅबमध्ये जाऊन इन्सर्ट स्लायसरवरती पुन्हा क्लिक करू. आता या इथे आपल्याला जे कंपॅरिझन बघायचं आहे ते पर्टिक्युलर LLC वाईज जे काही कंपॅरिझन असेल किंवा MI वाईज कंपॅरिझन असेल ते आपण इथं बघू शकतो. पण या इथं आपण पुन्हा एकदा LLC वाईज ऑप्शन सिलेक्ट करू कारण की त्या LLC मध्ये किती खर्च झालेला आहे हे आपल्याला पर्टिक्युलर MI साठी हे ते बघू शकू. या प्रकारे ओके वरती क्लिक केल्यानंतर आणखीन एक स्लायसर आपल्याला मिळालेला आहे. तर या स्लायसरचं आपण नाव पुन्हा चेंज करू आणि याचं नाव आपण कंपॅरिझन असं ठेवू. तर असे आपले 3 पिव्होट टेबल तयार झालेले आहेत. 3 पिव्होट टेबलमध्ये 3 चार्ट तयार झालेले आहेत आणि 3 चार्टच्या सोबत 3 स्लायसर तयार झालेले आहेत. तर प्रत्येकाचा रंग आपण वेगळा वेगळा ठेवलेला आहे. आता या सर्व गोष्टी आपल्याला एका ठिकाणी कॉपी करायच्या आहेत. तर त्यासाठी मी नवीन शीटवरती क्लिक करून रिनेम करतो याला डॅशबोर्ड, ज्याच्यामध्ये आपण या सर्व गोष्टी एकत्र आणू. तर डॅशबोर्ड तयार केलेला आहे. या डॅशबोर्डमध्ये आता आपल्याला या 3 गोष्टी एकत्र आणायच्या आहेत. तर सर्वात पहिला आपण चार्ट इथे एकत्र आणू RLC वाईज एक्सपेन्सेस. याच्यासाठी मी याच्यावरती क्लिक करून Ctrl+C करून कॉपी करतोय आणि आपल्याला हव्या त्या ठिकाणी मी पेस्ट करतोय. तर यामध्ये आपल्याला नको असलेला डेटा मी पुन्हा काढतोय जेणेकरून आपल्याला स्पेस युटिलायझेशन होईल आणि कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन दिसेल. तर हा पहिला टेबल मी इथे कॉपी केलेला आहे. तर पहिल्या चार्ट बरोबर मला आता त्याचा जो काही स्लायसर आहे तोही कॉपी करायचा. तर तो स्लायसर मी Ctrl+C करून कॉपी केलेला आहे त्याच्यावरती जाऊन आणि डॅशबोर्डमध्ये जाऊन मी उजव्या कोपऱ्यामध्ये याला पेस्ट केलेला आहे आणि याचा डायमेन्शन कमी केलेला आहे. त्याच प्रकारे मी दुसऱ्याही चार्टसाठी करत आहे. तर या प्रकारे आपले 3ही टेबल या इथे आलेले आहेत. आता आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या पिव्होटसाठी पुन्हा स्लायसर तिकडून इकडे कॉपी करू. डॅशबोर्डवरती हे 3ही स्लायसर आपण आता कॉपी करतोय. त्यांचं डायमेन्शन चेंज करतोय जेणेकरून आपल्याला एकाच वेळी सर्व गोष्टी व्यवस्थित क्लिक करता येतील. आणि तिसराही स्लायसर आपण इथे कॉपी करतो. तर अशा प्रकारे 3ही स्लायसर आणि 3ही चार्ट आपण आपल्या डॅशबोर्डवरती कॉपी केलेले आहेत. तर असा आपला डॅशबोर्ड तयार झालेला आहे की ज्याच्यामध्ये आपण एका वेळी आता सध्या पाहिलं तर एका वेळी कोणत्याही स्लायसरवरती क्लिक केलं असता आपण तीच पर्टिक्युलर गोष्ट चेंज होताना पाहत आहात. आता या सर्वांच्या मध्ये इंटरलिंकिंग कसं करायचं. आता आपल्याकडे 3 पिव्होट टेबल आहेत. तर त्यासाठी मी ऑप्शन मध्ये जात आहे, पिव्होट टेबल कनेक्शन्स मध्ये जात आहे आणि तिथं 3ही टेबल्स मध्ये मी क्लिक करून तिघांच्या मध्येही कनेक्शन घडवून आणतोय. आता 3ही टेबलमध्ये कनेक्शन तयार झालेलं आहे आणि आता जे सध्याचे पिव्होट आहेत त्यांना रिमूव्ह करण्यासाठी कोपऱ्यातील बटन दाबत आहे जेणेकरून मला ती RLC सिलेक्ट करता येईल. फॉर एक्झाम्पल आता इथे मी कोकण RLC सिलेक्ट करत आहे. कोकण RLC मध्ये मला हे टॉप परफॉर्मिंग MIs दिसत आहेत की ज्यांच्यासाठी जास्त एक्सपेन्सेस झालेले आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला कोणत्याही LLCच्या साठी कोणत्याही RLC साठी एकाच ग्लान्समध्ये
हे कंपॅरिझन करणं शक्य होतं. तर हा आपल्याला डॅशबोर्डचा फायदा आहे की एकाच स्क्रीनवरती आपण सर्व गोष्टी पाहू शकतो. तर अशा प्रकारे हा आपला डॅशबोर्ड तयार झालेला आहे. याचा उपयोग मी वेगवेगळ्या गोष्टींच्यासाठी करतो आणि रोजच्या उपयोगामध्ये जे कंपॅरिझन मला करावं लागायचं किंवा तेच डेटामध्ये वेगवेगळे चार्ट तयार करावे लागायचे, तर या स्लायसर्स आणि पिव्होट टेबलच्या वापरामुळे या डॅशबोर्डच्या क्रिएशनमुळे मला काम कमी करावं लागतं आणि एकाच शीटमध्ये मी वेगवेगळे कंपॅरिझन एकाच वेळी करू शकतो.